नमस्कार, मी श्वेता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे माझी स्पेशल व्हेज थाली। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी स्पेशल व्हेज थाली मध्ये राईस, डाळ, छोले भाजी, वांग्याचं भरीत, पुरी आणि आमरस हे पदार्थ बनवणार आहे। तर त्यासाठी आपण बघूया साहित्य काय काय लागणार आहे। हे पाव किलो छोले मी पाण्यात भिजत ठेवले रात्रभर। हे वांग भरीसाठी पाव किलो वांगे, एक बटाटी, 2 कांदे, 2 टोमॅटो, हे ओलं खोबरं पाव वाटी, 2 चमचे मिरची, थोडा कढीपत्ता, काजूचे गर, तेजपत्ता 2 पानं, हे सुकं खोबरं पाव वाटी, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, राई, जिरं, कोथिंबीर, हा माझा घरगुती मसाला, हे गरम मसाला, हा लाल मसाला आणि हे आमरससाठी 4 आंबे। चला मग आता सुरुवात करूया। तर मी छोलेसाठी वाटप करून घेत आहे। 2 कांदे कापून टाकले भाजण्यासाठी आणि 1.5 टोमॅटो आणि एक काजू, 2 काश्मीरी मिर्च, चमचे कढी आणि ओलं खोबरं हे भाजून घेते मी। इकडे मी कुकर मध्ये राईस आणि डाळ लावून घेतली, डाळ शिजून घेतली आहे। हे माझं छोलेचं वाटप भाजून झाले। आता मी याच कढईमध्ये वांग्याचं भरीचं वाटप भाजून घेते। तर मी वांगी हे करून कापून पाण्यामध्ये भिजत ठेवते। यामध्ये असं एक कट मारून घेतले। त्यामध्ये कसं सर्व मसाला हे होत। हे बघ असं कापलं काय मग यामध्ये जर कीड लागलेली असेल तर आपल्याला लगेच दिसते ते। एवढा मी भाग कट करून टाकून देते। हे पूर्णच करा।
तर वांग्याच्या भरीत मध्ये मी एक बटाटी कापून घालणार आहे. मी असे स्लाइस त्याची कपी करतो. आणि आता पाण्यात नाही तर तशी काळी पडेल. हे मी वांग्याचं भरीत करण्यासाठी वाटप लावून घेतलंय. थोडं वाटप लावलं, सुकं खोबरं आणि कांदा भाजलेला तो, त्यामध्ये ती शेंगदाण्याची पूड होती ते मी त्यामध्ये टाकले आता ते. आणि मी त्यामध्ये माझा घरगुती मसाला 2 चमचे घालते. आता मी छोले भाजी बनवायला घेत आहे. त्यासाठी एक आणि थोडं तेल घातलं, 1 चमचा. त्यामध्ये 2 मी तेजपत्ता टाकले. अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मसाला, 2 चमचे घरगुती मसाला. यामध्ये छोले टाकते. त्यामध्ये वाटप पण मी आता डायरेक्टच टाकते. त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते. हे कसं पुरी बरोबर खाऊ शकतो म्हणून मी ग्रेव्ही थोडी जास्तच बनवली. आता मी इथे थोडं वांगी तेलामध्ये परतून घेणार आहे, कारण मग वांग्याचं भरीत बनवताना ते वांगी जास्त मेल्ट होणार नाही. वांगी शिजल्यावर नाही तर जास्त मी थोडं तेलामध्ये हे करून घेते. वांगी थोडी तेलात हे होईपर्यंत मी इथे डाळ फोडणीला घालते. एक चमचा तेल, थोडं घेऊन अर्धा चमचा हळद. ही डाळ मी शिजवून घेतली. एक चमचा मीठ. तेलात
चांगली झाले, परतवले. एक चमचा तेल घालते, त्यामध्ये अर्धा चमचा राई, थोडा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मसाला. आणि मी वाटपामध्ये आधी मला तिखट घरगुती मसाला लागेल. यामध्ये एक चमचा मीठ. आता मी यामध्ये वांगी सोडत आहे. मी असं ताट ठेवते, त्यामध्ये पाणी ठेवते, ताटात पाणी घालते म्हणजे ते छान असं वाफेवर शिजेल. आता मी आमरससाठी आंबे सोडून घेत आहे. धुवून घेतले ते पाण्यातून. हाताने चेक करते. आंबा घेते सोलायला. बस करायला घेत आहे. 4 आंबे सोडून घेतले बारीक का. एक वाटी साखर, छोटा चमचा इलायची पावडर आणि एक गरम केलेलं दूध. आधी मी अर्धा ग्लास टाकते, नंतर बघते किती. मी लावून घेते, काढून घेते. त्यामध्ये मी थोडस चिमटीवर थोडस लाईट मीठ. आता मी वांगी बघते बटाट्याने शिजली काय. थोडी आहे. आता मी 5 मिनिटं ताट करत ठेवते.
थोडी बटाटी हे आहे आणि थोडं पाणी घाल. छोले आता बघते छोले. शिजले. आता मी पुऱ्या करायला घेते. कणिक मळून 10 मिनिटं आली. तेल पण गरम झालंय कढईमध्ये आणि असं परत एकदा छान अशी फुगली आहे. आता हे माझं स्पेशल व्हेज थाली जेवण तयार झालंय. तर मी ताटामध्ये ते काढते सगळं. पहिले राईस ठेवते, डाळ काढून घेते. छोले काढते. ते वांग्याचं भरीत काढते. हे आमरस काढते. पुऱ्या लोणचं भाजी थोडी कोथिंबीर मी बनवलेली ही स्पेशल व्हेज थाली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.